काय नाव तुझं? स्वरा दिदी. तुमच्या इकडे म्हाताऱ्या माणसाला जुनं घर असतं का पोरायला? कुणाला? म्हाताऱ्या माणसाला का पोरायला? एकलो. आणि नवं घर कुणाच्या जागेत बांधतात? बापाच्या जागेत बांधतात, मम्मीच्या पप्पाच्या जागेत बांधतात का पप्पाच्या वडिलांच्या जागेत? आणि मम्मीला मम्मीची पप्पा जास्त आवडते का पप्पाचे पप्पा? ये लईच खास ही तुमच्याच गावची ना. आता तर आग लागली ना. बसा बसा बसा. मेडिकल सुद्धा नसेल, दारूचं दुकान पण नसेल. ज्याच्यामुळे गावात सुना विधवा होते ती आहे, ज्याच्यामुळे गाव बरबाद होतोय ते नक्कीच आहे. आणि ज्याच्यामुळे सुनाला कुंकू मिळतं ते नाहीये गावात. हो, एखादा डॉक्टर पाहिजे, एखादी अँब्युलन्स पाहिजे, नको का? गाय गाय नाही आला तर हे नाही. आणि हे नसताना लोक म्हणते तुम्ही सुखी आहे. आणि काय माणसं म्हणजे आमचा सप्ताह मोठा झाला, आमच्याकडे तुमच्यापेक्षा सप्ते मोठे होते. तुमच्याकडे काय होतो? आमचं संभाजीनगर, नाशिक आणि नगर, अहिल्यानगर या 3 जिल्ह्याचा म्हणून सप्ताह होता आमच्याकडे. एके टायमाला लोक जेवायला असतात 1 लाख, एका टायमाला जेवायला लोक असतात 1,10,000. ती पंगत एका मिनिटात नाही, आपलं 11 मिनिटात वाढलं, 12 मिनिटं अजून नाही, 11व्या मिनिटाला पंगत वाढून होती. एका टायमाला जेवायला एका पंक्तीला आमटी लागती 27 टँकर. किती टँकर? कढईत आमटी शिजवल्या जाती, त्याच्यात मोटर टाकल्या जाती, मोटरचा फुटबॉल, आणि तिथून आमटी उचलल्या जाती. आणि ते टँकर तुमच्याकडे असतं असं सत्ता असं असतं. आमच्याकडे 150, 147, 157, 175, 67 ट्रॅक्टर भाकरी असतात. किती? 173. 2 ट्रॉली, 2 चकाची ट्रॉली. आणि पंक्तीमध्ये आमच्याकडे बादलीत नाहीत आमटी वाढीत असं. टँकर आमटी फिरत, आपल्याला पंक्ती फिरत, आणि तिथं आमटी घ्यायचं, तिथं वाढायचं. भाकर चुरून खातात, एकदा चुरली का त्याच्यावर आमटी टाकायची. तुरण नाही, पाणी नाही, काही समज नाही, पाणी बिणी नाही पंक्तीत. याला उत्तर कळलं का? एवढे मोठे सुट्टे पण होतात, पण लोकात बदल काय? लोकात बदल काय? याला किंमत आहे. लोकात बदल व्हावा त्याच्यासाठी नाच व्हायचं. नाही घरात पावले ना काय पैसे जर झाले नाही, गावात कार्यक्रम ठेवायचा, सगळं करायचं, एवढं मोठं करायचं. कशासाठी करायचं? माझ्या गावामध्ये काहीतरी नवीन मिळावं. आता मी रात्री पहाटे 3 वाजता निघलोय, मग मंडळीने चहा करून द्यावा का नाही? मला तुमचं काय म्हणत आहे? मला मंडळी काय म्हणत तुमचं? आमच्या अशा आडमुठे मी तुझ्या तू कधी जर गेलं का अशी कला अशी गोष्ट आपण इथे राहून काय झालं तिथे मम्मीला पुसून टाका. आख्या रात आम्ही फिरतो, आम्हाला कळत नाही. आणि या 3ऱ्या सिटीतला भात हानी द्या. त्याच्या म्हातारीला कुकर माहित नव्हतं, कुकर कळत होतं. आणि त्याच्या सुनाला आलं कुकर, तिनं तुला गॅसवर आणि मध्ये आत्या हे शिट्या देत आहे. शिट्टी द्यायला लागलं, काय करा? बंद करा. आता म्हातारीला होती आडमोठी, म्हातारीमध्ये आगळे काटायचे. आणि सुरुवाती शिट्टे काटायची. म्हातारीला असं कट लावून पाहायला सुरुवात केलं कुकर. आता कुकर मध्ये हवा झाली जास्त, कोणत्याही कुकर मध्ये हवा जास्त झाल्यावर शिट्या मारली होती. कुकरनं पहिली शिट्टी हाणली, म्हातारीने दगडच घेतला. हे दगड हाण कुकरवर, हे दगड हाण कुकरवर. कुकरची ती शिट्टी फुटली, तो पण फुटलं. आणि सुना आल्यावर म्हणजे आता हे असं का म्हणते, म्हणजे तुम्हाला काय माहिती, तू नसल्यावर ही शिट्ट्या मारते. आता ते हवा झाल्यावर हवा जास्त झाल्यावर कोणती कुकर शिटी मारते. बाबांच्या स्मरणार्थ एक केलं पाहिजे. 2 वर्षाच्या काळामध्ये आपल्या याच्यामध्ये परंपरा म्हणून दरवर्षी नगर असं राहिले. दरवर्षी
दरवर्षी नवीन नवीन उपक्रम राबवायचा बरं का. पुढच्या वर्षी काय करायचं, तिकडे करायचं असेल तर तिकडे करा, तिकडे करायचं. एक शिबिर ठेवायचं पुढच्या वर्षी, रक्तदान शिबिर. आणि एवढे लोक पाहुणे रावळे आले का सगळे पाहुणे बोलायचे. पाहुणे सांगितलं रक्तदान शिबिर आहे, या थोडं रक्त बिन द्या, या पण काय द्या. पाहुणे म्हणजे तो जेवण तूच काय. असं शिबिर ठेवलं पाहिजे. कशामुळे माहिती, तुमच्या बाबाच्या स्मरणार्थ जर चुकून एक 50 पिशव्या जर रक्त मिळालं आणि ती 50 पिशव्या जर बँकेला दिलं तर ते गरिबाच्या माणसाला अडचणीच्या काळामध्ये ते रक्त कामाला येईल आणि तो माणूस बाबांना मरेपर्यंत काय देईल, आशीर्वाद देईल. मग एक पिशवी 2200 रुपयाला पिशवी ते मिळत नाही माणूस, मग ती मिळाली पाहिजे. असं काहीतरी आता आज झाडं लावायचं तुझे म्हणजे तीर्थपुरी जवळ आहे, 2-4 झाडं आणा, निदान एक तरी वाटाचा आणा, नाही एक कशाचंही आणा पण आणा. तुम्ही जेवणही करणार आहे आणि झाड लावायचं. कशामुळे लावायचं माहिती का, झाड ही गावाला सावली देणार साधन आणि झाडाची सावली ही आयुष्यभराची. आमच्याकडे एक वडाचं झाड आहे, पिंपरी नावाचं गाव आहे, 2.5 एकरमध्ये वडाचं झाड आहे. किती एकरमध्ये, झाडाचं पुढे या बाजूलाही सावली, ह्या बाजूलाही सावली, ह्या बाजूलाही सगळीकडे सावलीच सावली. याचं उत्तर काय, झाड निजामशाहीच्या काळातले एवढ्या वर्षी का टिकलं, त्याचं कारण आहे परंपरा आहे. म्हणून इकडून पुढे पाया पडतो सगळ्यांना. उत्तम जीवन जगण्याचं साधन संगतीचा परिणाम आहे. संगत जर चांगल्याची तर जीवन चांगलं समाज होत नाही. छत्रपतींनी मुलांना काय दिलं, 9 वर्षाचं वर्ग, 9 वर्षाचं आणि आग्र्याला नेलं. कुठं, आग्र्याला नेलं आणि आग्र्याला नेल्यावर औरंगजेबाने त्यांना 5000 लोकांची सत्ता दिली. कुणाला, शंभूराजाला. आणि त्यांच्यासोबत हिरोजी फर्जनही गेले होते. हिरोजी फर्जन ही भावकीतले नात्यातले, पण हिरोजी फर्जनला वाटायचं काहीतरी झालं तर हिरोजीचं मत होतं हे सगळे यांच्यासाठीच का, आम्हाला का नको. म्हणून हिरोजी सारखा माणूस शेवटच्या काळामध्ये कुठं दिला, हातीच्या पायाखाली दिला. विठाला ठरवायचं मनोनियम आणि अभंगाचं दुसरं केलं. चित्त शुद्ध होते बघा, त्याला पुरावा आहे का काही कोड आहे, ज्यांचं ज्यांचा पुरावा आहे. शबरीचं चित्त शुद्ध होत, भक्त प्रल्हादाचं काय होतं, चित्त शुद्ध. कशाचं चित्त शुद्ध होतंय, चिंतनानं. आणि चिंतनानं जर चित्त शुद्ध होते तर चिंतनानं चित्त शुद्ध होण्यासाठी त्याला मन पवित्र लागते. आणि मन पवित्र असल्याशिवाय सगळं चांगलं दिसत. ऐका बरं का, भावाचेही मुलं माझी आणि माझेही मुलं
असं वाटावं. ती पंडूची व्रती होती. भावाचे भावाचे आणि माझे ही धृतराष्ट्राची वृत्ती. ही वृत्ती बदलली पाहिजे. लई गोड आहे. जावा जावा सांगता एका वाक्यात ऐका. लई गोड आहे. कर्णाच्या बायकोचं नाव आहे पद्मावती. कर्णाच्या बायकोचं नाव आहे पद्मावती. त्या 5 जणांच्या पत्नीचं नाव आहे द्रौपदी. 5 जणांच्या पत्नीचं नाव. हे भेटले एकमेकीला. मग पद्मावतीनं रडायला सुरुवात केलं आणि पायात पडली ती आणि मला म्हणली माफ करा, माझ्या नवऱ्यानं भरसभेमध्ये तुमचा अपमान केला. तुम्हाला माझा नवरा काय म्हणला होता? वेश्या. काय म्हणला? कुणाला म्हणलं होते? कर्ण म्हणलं होते. पण म्हणलं तर म्हणलं, पण ते एवढ्या लोकांमधले म्हणून जाऊबाई म्हणून माफ करा म्हटलं. ते द्रौपदीमध्ये मला नका माफ करायचं. मी तुमच्याच माफी मागते. माझ्या नवऱ्यानं तुमचा काय मारलाय? कर्णाला कोणी मारलं? अर्जुनाने मान मारला मी. आता येतो उत्तर कळलं. कर्ण कोणाचा भाऊ आहे? अर्जुनाचा. बरं सक्का. पण कळलं का? आणि कर्णाला मेल्याच्या नंतर कर्णाच्या मुलाची वृत्ती चांगली, पत्नीची वृत्ती चांगली. आणि एक जणात ठेवा, कर्ण फक्त दुर्योधनाचं सांगितलं गेल्यामुळे त्याचं व्हायचं. नाही तर तो कोण होता? आता ते म्हणले तू मला राजा केले अंगराज पदवी दिली म्हणून एवढं काही उपकार म्हणून आयुष्यभर त्याच्यासाठी द्यावा का? पण इथून पुढे एक करायचं, जावा जावा प्रसन्न पाहिजे. बरं का? जावा जावा. कृष्ण सांगा बरं, आपल्याला साडू नाही पैसे मागितले उष्णे आणि भावा नाही मागितले, आपण कोणाला देणार पैसे? हा साडूला. तुम्ही भावाला म्हणा वो हा येईन तरी पाऊस. तुमचा बंगला बांधला उरलं 20 पोते सिमेंट उरलं. किती? 20 पोते उरलं. तुमची आई आहे आणि तुमच्या भावाची पत्र येतून तुमचा बंगला आहे आणि 20 पोते सिमेंट उरलंय. मग तुम्ही आई काय म्हणली तुम्हाला? एवढे 20 पोते कुणाला दे? भावाला. तुम्ही कुणाला दिले? बरं तुमच्या मनात आहे कुणाला द्यायचं? भावाला. आणि यांच्या मनात कुणाला आहे? यांची ओढच नाही अवघड आहे. बरं साडूचा आपल्या खानदानाचा काही संबंध आहे का? माई निवणी त्याला मला परवा म्हणली, दादी माझ्या पोरीला सोयरी बघा. त्याला पोरगी कोणाची? त्यांनी माहिती आहे. सोयरी कोणी बघायची? ते म्हणजे पण तुम्ही आहेत ना निवडे, तुम्ही ती माझ्या बाणाला तिथे कोण आहेत? काक आहे. तर तिला बाप आहे ना? तुम्ही आहे. मग तिचा बाप असताना मी काय बघू? मला माझ्या पोरीचं बघू दे. तो पोरीचं बघायला लावून त्याला. हे बरोबर आहे का नाही? काही आडमुठे मेंदूचे साडू. तू पळून गेली आणि तू साडूच्या पुरीचे बघितले. इथून पुढे एक जण ठेवा, साडूच्या पुरीचं लग्न तर मिळणार माणूस भामट्या म्हणते नाही. बघ आपलं बघ आपल्या भावाच्या पुरीचं आज 99% पोरायचं लग्न होईना. त्याचं कारण कोण आहे? कोण आहे? हे पाहुणे मी भामते. पाहुणे फोन कोणाला करते? सख्या भावाला. सगळ्या भाऊ काय म्हणते? तुमचा पुतण्या कसं काय? भाऊ तर आधीच वाईट कोणा. तो भाऊ पुतण्या नाही. तो मापातून जमत नाही. आपण त्यांचं जमत नाही. आज 30 आणि 40 वर्षाचे पोरं झाले लग्न होईन. याचं कारण कोण आहे? आता यांच्या डोक्याने फेडा आले. माई पोरगी द्यायची पण कोणाला? नोकरदार. अरे आरक्षणच नाही नोकरदार कुठून? होई तर पाटील पिक्चर आलं पण तरी आरक्षणाचं वारं फिरले आहे. इथून पुढे तुमच्या देणार. तुम्हाला शेतकऱ्याला पोरगी ती वाटते का? नाही ना, नाही ना, नाही ना. मग नका देऊ. अजिबात शेतकऱ्याला द्यायचे. पण आमच्या शेतकऱ्याला पिकवलेलं खास नाही. हा नाही खास. तुम्ही शेण खा मशीन तळून खा वाटत. चहा सुद्धा नाही प्यायला सकाळी मशीन तर. जर शिकायचं गोमूत्र आला. आमच्या शेतकऱ्यांना ऊस पिकवल्याशिवाय साखर निघल. आमच्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकवल्याशिवाय तेल निघल. आमच्या शेतकऱ्यांना भुईमुग पिकवला तेव्हा तुम्हाला शेतकऱ्याचं काय मिळालं? तेल मिळालं. आणि तुम्ही खुशाल शेतकऱ्याला पोरगी द्यायची नाही म्हणत्या. मग आम्ही काय बांध पोर नाही तुमचा? आणि सगळे शेतकऱ्याचे. आणि काय म्हणते बाई नको 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 बाई माझे दिवस कशी गेले मला माहिती. तू का ऊस तोडाय गेली?
तू हे दिवस कसे गेले आणि माझी थकी अशी द्यायची आणि तशी द्यायची. अहो आमचा शेतकरी लॉकडाऊन मध्ये कामाला आला आणि शेतकऱ्याचे नाव दिसलं बाबा पत्नी फक्त लॉकडाऊन मध्ये सुट्टी होती. नौकरांकडे काय होतो काय खाल्ला असं तिनं 3ऱ्या मजल्यावरली 6व्या मजल्यावरली खाली आली आणि काही तर गावात येऊन राहिली येड्या बाबाई. घर इकून टाकले तिकडे फ्लॅट घेतले आणि पुन्हा शेवटला कुठे यायची पाळी आली लॉकडाऊन मध्ये. हा गावात यायची पाळी आली. ऐकायला घर पुन्हा ऐकायला दार. मग मला सांगा मायबाप गावात राहते पण एखादा घर बांधला रोग झाला काही माणसं तिकडेच गुंठे घेत बसेल आणि मायबापाला एखादं घर बांधून दे आग पडत ही अशा गुन्हा. हो तुमच्याकडे काय पडतं ते मला माहित नाही. आमच्याकडे तर लय अवस्था पडत नाही. ही किती बघा हे किती इकडे इकडे तुझे काय नाव का तू इकडली ती किती हा ए तू ती मग तू रे तिला टोचेल करते. उठ बाई उठ ती जरा शिदे गटाचा माणूस या असं माहिती मी हुशार आहे. माय मला सांग काय नाव तुझं. स्वरा दिदी तुमच्या इकडं म्हाताऱ्या माणसाला जुनं घर असतं का पोरायला. कुणाला म्हाताऱ्या माणसाला का पोरायला. एकलो आणि नवं घर कुणाच्या जागेत बांधतात बापाच्या जागेत बांधतात मम्मीच्या पप्पाच्या जागेत बांधतात का पप्पाच्या वडिलांच्या जागेत. आणि मम्मीची पप्पा जास्त आवडते का पप्पाचे पप्पा. ये लईच खास ही तुमच्याच गावची ना आता तर आग लागली ना. बसा 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 लेकरू लई हुशार. नेमकी तिची आजी इथं आलेली असावा आहे का काय. आजी नाही का मम्मी तर असं आणि एक जण ठेवा लेकरायचं चूक नाही महाराज. मम्मीच्या सगळ्या खोडी दिदीला माहीत असते. आता तुम्ही एवढे जणी खरं सांगा तुम्हाला मुलगा जास्त आवडतं का मुलगी. हा मुलगी खोटं बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही सांगा बरं आवडतच नाही. हा मुलगी नाही आवडत नाही यांच्या डोक्यात काय पप्या घनसांगीला सुनबाळात पडला गेली आणि इथून फोन केला सासून आणि तिकडे उचलला तिच्या नवऱ्यानं फोन आणि मी म्हणली काय झालं पोरीला काय झालं ते म्हातारा काय म्हणलं माहिती पोरगी झाली बुवा. म्हणजे म्हातारीने नीट म्हणावं का नाही बरं झालं बाबा पोरगी झाली चांगले कार्टीच झाली का. आणि ही लहानपणी कोण होती यांच्या डोक्यात पोरगा असावा. तुम्हाला माहिती का सगळ्या पुरुषांना सांगतो प्रत्येक मुलीला बाप आवडतो बरं. मुलीला जेवढा बाप आवडतं तेवढं नाही मुलीला कोण आवडतं बाप. आता एवढे वर्ष झाले तुला आता गेले तरी मुलगी फोटोकडे पाहिजे रडणारच. कोण रडणारच कोणती मुलगी असू दे त्याचं काही मी यांचं नाही सांगत सगळ्यांचं पण मुलीला बाप